शिर्डीत आदिवासी समाजाचा आरक्षण लागू करण्यासाठी धनगर नेते आणि समाज बांधवांची बैठक संपन्न। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावरती लवकरच आंदोलन करणार, धनगर नेते दीपक बोऱ्हाडेंचा इशारा। साताऱ्यामध्ये भाजपला सोडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंची सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सिंधुदुर्गामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानासाठी कॅरम बोर्ड स्पर्धेचं आयोजन। यावेळी राणे बंधूंनी कॅरम बोर्ड खेळण्याचा आनंद लुटला। अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ट असताना काही संघटना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप। तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांना मनस्ताप। अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरातील ईश्वर रेसिडेन्सीतील दुसऱ्या मजल्याला आग। रेफ्रिजरेटरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज। या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी नाही। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नाशिककरांना वाहतूक कोंडीचा फटका। गॅस पाईपलाईन आणि पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांचं खोदकाम सुरू, त्यामुळे नागरिकांचे हाल। वाघोलीतल्या जेएसपीएम कॉलेज जवळच्या बैठक कॅफे परिसरामध्ये एका तरुणाला अमानुष मारहाण। फॉर्च्युनर कारमधून आलेल्या या तरुणांकडून मारहाण करत परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न। पोलिसांनी कडक कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। वाशिमच्या सापळी फाट्याजवळ एसटी बसचा अपघात। दुचाकीस्वाराला वाचवताना बस थेट शेतात उतरली, त्यामुळे अपघात झाला, तर बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचीही माहिती आहे। पुण्यातल्या वारजे माळवाडी पोलिसांची फटाका सायलेन्सर लावून फिरणाऱ्या बुलेट राजांवरती कारवाई। 15 बुलेट चालकांचे लायसेन्सर जप्त, तर मॉडिफाय करून सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजलाही पोलिसांचा दणका। नांदेडच्या किनवट तालुक्यातील कणकी शिवारामध्ये भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या थेट विहिरीत पडला। यानंतर घटनास्थळी तात्काळ धाव घेत वन विभागाने बिबट्याला रेस्क्यू केलं। रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उमरठमध्ये तानाजी मालुसरेंचा 356वा शौर्य दिन उत्साहात साजरा। मंत्री भरत गोगावलेंनी अधिकाऱ्यांसोबत घेतलं तानाजी मालुसरेंच्या समाधीचं दर्शन। मुंबईच्या भिवंडीतल्या भक्ताने 11 लाखांचे 72 ग्रॅम वजनाचे 2 सुवर्ण दिवे साईचरणी अर्पण केलेत। साईबाबा संस्थानच्या वतीनं साई भक्त संतोष नार्वेकर यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।